नमस्कार. अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण 17 नंबर पर्यंतच्या म्हणी पाहिल्या होत्या. आता आपण पुढच्या म्हणी पाहणार आहोत. ईट टू लाईव्ह, नॉट लाईव्ह टू ईट. जगण्यासाठी खा, खाण्यासाठी जगू नका. म्हणजे आपलं आयुष्य आपण आनंदाने जगलं पाहिजे, फक्त जगायचं म्हणून खात राहायचं अशा प्रकारचं आपलं आयुष्य नसावं. एम्प्टी वेसल्स मेक द मोस्ट साऊंड. उथळ पाण्याला खळखळाट फार. पहा, नदीचं पात्र जर खोल असेल तर ते पाणी संतपणे वाहतं आणि तेच जर पात्र उथळ असेल, उथळ म्हणजे जास्त खोल नसलेलं, वरचेवर पाणी वाहत असेल तर त्या पाण्याचा खळखळाट जास्त असतो, खळखळ आवाज जास्त येत असतो. मग आपण असं म्हणू शकतो, एखादी व्यक्ती असेल की जी फार हुशार नसते, पण ती स्वतः आहे ना जगाला सांगत बसते की मी एवढा हुशार, मी असा, मी तसा. आणि जे खरंच हुशार असतो ना, तो माणूस काय करतो, आपल्या कृतीमधून जगाला दाखवून देत असतो आपला हुशारपणा. तो लोकांना तोंडाने सांगत नाही बसत मी एवढा हुशार, तेवढा हुशार असं. एव्हरी क्लाउड हॅज अ सिल्वर लायनिंग. दुःखाच्या छायेतही आशेचा किरण असतो. मग या म्हणीचा अर्थ आपण असा घेऊ शकतो की प्रत्येक संकट काळामध्ये, कोणत्याही संकटामधून बाहेर निघण्यासाठी आपल्याला मार्ग हा सापडतच असतो. एव्हरी मॅन इज द आर्किटेक्ट ऑफ हिज ओन फॉर्च्यून. तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार. म्हणजे आपलं जे आयुष्य आहे, आपलं जे जीवन आहे, त्याला कोणत्या प्रकारे आकार द्यायचा, ते कोणत्या प्रकारे, कशा प्रकारे जगायचं, हे फक्त आपल्या स्वतःच्याच हातात असतं. फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन. प्रथम प्रभाव हाच अंतिम प्रभाव. म्हणजे पहा, आपला एखाद्या नवीन ठिकाणी आपण जे फर्स्ट इम्प्रेशन पाडतो तेच शेवटपर्यंत लोकांच्या लक्षात राहतं किंवा शेवटपर्यंत लोक ते लक्षात ठेवतात. म्हणजे आपण समजा तुम्ही एखाद्या नवीन शाळेमध्ये ॲडमिशन घेतलं आणि तिथे सुरुवातीलाच तुम्ही छान अभ्यास केला, छान वर्गामध्ये उत्तरं दिली, तर शिक्षकांना पण माहीत होतंय की हा विद्यार्थी खरंच बरं का रोज कष्ट करतो, रोज अभ्यास करतो आणि छान उत्तरं देतो वर्गात, हा हुशार आहे. त्यामुळं मग त्यांना सांगावं लागत नाही की वर्गामध्ये कोण हुशार आणि कोण आळशी आहे ते. अ फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इन डीड. संकटकाळी, गरजेच्या वेळी जो मदत करतो तोच खरा मित्र. पहा, आपल्याला भरपूर मित्र असतात आणि मित्रांमध्ये भरपूर प्रकारही आपल्याला पाहायला भेटतात. काही मित्र फक्त गरजेपुरते, कामापुरते आपल्या जवळ येतात आणि त्यांचं काम झालं की मग आपल्यापासून लांब होतात. परंतु आपण जेव्हा एखाद्या संकटामध्ये सापडतो, एखाद्या अडचणीत सापडतो, त्यावेळी आपल्याला जो साथ देतो, आपली मदत करतो, तोच आपला खरा मित्र असतो. नाहीतर मग फक्त आनंदाच्या वेळी, पार्टीच्या वेळी आपल्या जवळ येणारे भरपूर असतात. गॉड हेल्प्स दोज हू हेल्प देमसेल्व्स. जो स्वतःची मदत करतो, देव त्याची मदत करतो. पहा, एखादं संकट आलं तर ते संकट नुसतं धरून बसून आणि रडत बसण्यापेक्षा आपण त्या संकटातून कसे बाहेर पडू शकतो हे त्याच्यासाठी आपण स्वतः प्रयत्न करावे लागतात. जर आपण त्या संकटाचं रडगाणं गात बसलो तर आपण त्या संकटातून बाहेर पडू शकत नाही. आणि जो स्वतः प्रयत्न करतो त्याचीच देव सुद्धा मदत करत असतो. अ गुड बिगिनिंग मेक्स अ गुड एंडिंग. अ गुड बिगिनिंग मेक्स अ गुड एंडिंग. चांगल्या आरंभाचा शेवट चांगला. म्हणजे आपण एखाद्या कामाची छान सुरुवात केली आनंदाने, उत्साहाने, तर ते काम सुद्धा यशस्वीरित्या चांगल्या प्रकारे पार पडतं. हेस्ट मेक्स वेस्ट. अतिघाई संकटात नेई. पहा, आता हे जी वाक्य आहे, अतिघाई संकटात नेई, हे शक्यतो आपल्याला रस्त्याच्या कडेला वाचायला बऱ्याचदा भेटतं की जास्त घाई करत ड्रायव्हिंग केली तर ॲक्सिडेंट होऊ शकतो
किंवा एखाद्या संकटाला आपल्याला सामोरं जावं लागू शकतं. तर कोणत्याही कामामध्ये अतिघाई करणं हे चांगलं नसतं. ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. प्रामाणिकपणा हा चांगला गुण आहे. पहा, नेहमी आपले आई वडील असतील, आपले शिक्षक असतील, मोठी माणसं असतील, ती नेहमी आपल्याला सांगतात की प्रामाणिकपणे आपण आपलं जीवन जगलं पाहिजे, खोटेपणाने नाही. प्रामाणिकपणा हा एक नक्कीच चांगला गुण आहे. If you run after 2 hares, you will catch neither. तेल गेले तूप गेले हाती धुपाटणे आले. आता याच अर्थाची एक म्हण अगोदरच्या व्हिडिओमध्ये झाली होती की मी तुम्हाला गोष्ट सांगितलेली मांजराची, की मांजर हातामध्ये असलेलं दुधाचं पातेलं फेकतं कारण त्याला उंदीर दिसतो, उंदराच्या मागे धावतं आणि उंदीर सुद्धा काय धावत जाऊन एका छोट्याशा बिळामध्ये लपून बसतो. त्यामुळे त्याला दूधही भेटत नाही आणि उंदीरही खायला भेटत नाही. मग अशा कंडिशनमध्ये ही म्हण आपण वापरू शकतो. इफ यू रन आफ्टर 2 hares यू विल कॅच नायदर. तेल गेले तूप गेले हाती धुपाटणे आले. म्हणजे सगळ्याच गोष्टी हातून निसटून जाणे. त्यानंतर आहे मनी इज पॉवर. पैशामध्ये ताकद सत्ता आहे. आता हे याचं काही जास्त एक्सप्लेनेशन देण्याची गरज नाही. आजकालच्या जगामध्ये आपण पाहाल तर पैशाशिवाय कोणतंही काम होत नाही. पैसा वाचून सगळं चालतंय. मनी इज पॉवर. मनी मेक्स द मेयर टू गो. दाम करी काम. म्हणजे ह्या दोन्ही म्हणी एकाच जवळजवळ अर्थाच्या आहेत की दाम करी काम. दाम म्हणजे पैसा. पैसाच काय करतो, बरीचशी कामं आपली पूर्ण करत असतो. द मोर द मेरियर. अनेक लोक असतील तर जास्त मजा. पहा, आता सुट्टीचे दिवस आहेत. तुम्हाला पण माहीत असेल की जेव्हा आपण सगळे एकत्र जमतो, सुट्टी आहे त्यानिमित्ताने आपले पाहुणे येतात, सगळी लहान मुलं एकत्र जमतात, तेव्हा जी मजा येते ती काही वेगळीच असते. आणि जेव्हा आपण फॅमिलीतले 3-4 लोकच असे वर्षभर एकत्र राहतो, त्यापेक्षा जास्त नक्कीच मजा सुट्टीमध्ये अनेक लोक, आपले अनेक नातेवाईक एकत्र आल्यानंतर आपल्याला येत असते. नेसेसिटी इज द मदर ऑफ इन्व्हेन्शन. गरज ही शोधाची जननी आहे. म्हणजे जेव्हा माणसाला एखाद्या गोष्टीची गरज पडते तेव्हा नक्कीच काहीतरी नवीन शोध तिथे लागत असतो. ओल्ड इज गोल्ड. जुनं ते सोनं. पहा, जुनं ते सोनं तर नेहमीच आहे. जुन्या गोष्टी ह्या नवीन गोष्टींशी तुलना होऊ शकत नाही. जुन्या गोष्टी नक्कीच नवीन गोष्टींशी कायमच सरस असतात. अगदी वस्तूच नाही तर माणसांचा आपण जरी विचार केला तरी जुनी माणसं नवीन माणसांना नेहमीच मागे टाकतात, त्यांच्या अनुभवाने, त्यांच्या हुशारीने, त्यांच्या संस्कारांनी. आताच्या जगात जर आपण पाहिलं तर फारच वेगळं आहे. मेक हे व्हाईल द सन शाईन्स. तापल्या तव्यावर पोळी भाजून घ्या. याच अर्थाची एक म्हण आहे की वाहते गंगा तर हात धुवून घ्या. म्हणजे एखादी गोष्ट चालू असेल, एखादा प्रसंग चालू असेल आणि तो जर आपलं काम करून घेण्यासाठी पोषक असेल तर आपलं काम पण पटकन त्याच्यामध्ये करून घेणे. लुक बिफोर यू लिप. विचारपूर्वक कृती करा. लुक बिफोर यू लिप. विचारपूर्वक कृती करा. म्हणजे कोणतीही कृती करण्याआधी त्याचा सगळ्या बाजूंनी, चहूबाजूंनी विचार केला पाहिजे. उगाच आधी का कृती करायची नंतर पश्चाताप करत बसायचा, हे काही योग्य नाही. हेल्थ इज वेल्थ. आरोग्य हीच धनसंपदा. आरोग्य हीच आपली काय आहे, खरी संपत्ती आहे. हेल्थ इज वेल्थ. चॅरिटी बिगिन्स ॲट होम. चांगल्या गोष्टीची सुरुवात स्वतःपासून करावी.
पहा, बऱ्याचदा रस्त्याला वगैरे कचरा असतो आणि आपण बोलतो की लोक कचरा टाकतात. मग आपण असा विचार केला पाहिजे की हा जो आपल्याला रस्त्याच्या कडेला कचरा दिसतो तो आपण स्वतः आधी टाकणं बंद केलं पाहिजे, किंवा इतर पण काय चुकीच्या गोष्टी असतील त्या आपण आधी स्वतः करणं बंद केलं पाहिजे. कोणतीही चुकीची गोष्ट असो जी आपल्याला वाटतं की असं नाही झालं पाहिजे तर ती आपण स्वतः आधी करणं बंद केलं पाहिजे. बिटवीन द डेव्हिल अँड डीप सी, इकडे आड तिकडे विहीर. पहा, म्हणजे दोन्ही बाजूनी संकटात सापडणे. या बाजूला गेलं तरी संकट आणि त्या बाजूला गेलं तरी संकट. इट इज इझियर सेड दॅन डन, क्रियेविन वाचाळता व्यर्थ आहे. याच अर्थाची आपण पहिलीच म्हण पाहिली, ॲक्शन स्पीक लाऊडर दॅन वर्ड्स. आणि आता आपण पाहतोय की इट इज इझियर सेड दॅन डन, क्रियेविन वाचाळता व्यर्थ आहे. म्हणजे फक्त भाषण देऊन आपला स्वतःचा मोठेपणा किंवा हुशारी लोकांना पटवून देत बसण्यापेक्षा आपल्या प्रत्यक्ष कृतीतून आपण आपली हुशारी, आपला चांगुलपणा लोकांना दाखवून दिला पाहिजे आपल्या कृतीमधून. अ जॅक ऑफ ऑल ट्रेड्स बट मास्टर ऑफ नथिंग, एक ना धड भाराभर चिंध्या. म्हणजे अनेक कामं एक सोबत करायला घ्यायची आणि एकही धड पूर्ण करायचं नाही, अशा वेळी ही म्हण वापरली जाते. अ जॅक ऑफ ऑल ट्रेड्स बट मास्टर ऑफ नथिंग. डोंट जम्प आउट ऑफ अ फ्राईंग पॅन इनटू द फायर, आगीतून उठून फुपाट्यात. आता ही म्हण सुद्धा याच अर्थाची आहे, इकडे आड तिकडे विहीर. म्हणजे एका संकटातून निघून दुसऱ्या संकटात जाऊन पडणे, आगीतून फुपाट्यात. आग हे पण एक संकटच आहे आणि फुपाट्यात जाऊन पडणं हे सुद्धा एक काय आहे, संकटच आहे. डोंट जम्प आउट ऑफ अ फ्राईंग पॅन इनटू द फायर. म्हणजे आपण कढई किंवा तवा असेल, चुलीवर ठेवला असेल, गॅसवर ठेवला असेल आणि त्या जो काय पदार्थ असेल समजा कढईमध्ये तव्यामध्ये ते फ्राय होताना त्याला त्रास होतोय म्हणून त्याने जर उडी मारली तो जाऊन कुठे पडणार आहे, पुन्हा फायरमध्ये. फायर म्हणजे खाली आगीमध्ये जाऊन पडू शकतो ना. तर अशा प्रकारे आपण 41 टोटल म्हणी पाहिलेल्या आहेत.